विशेष निमित्त म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची उद्या 301वी जयंती आहे माई बापा. आणि या जयंतीच्या निमित्तानं काय सांगायचं झालं तर मी म्हणेन की ज्यांच्या हातामध्ये होती अखंड जपमाळ, ज्यांच्या हातामध्ये होती अखंड जपमाळ, ज्यांच्या मुखामध्ये फक्त मल्हारी मार्तंड भगवान शिवाचं नाम, ज्यांच्या मनामध्ये फक्त रयतेच्या सुखाचा विचार, ज्यांनी रयतेच्या सुखासाठी बांधले अनेक विहिरी बारव घाट, त्यांच्या राजमाता राष्ट्रमाता महामहिम पुरोगामी वात्सल्य ज्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. विठ्ठल माई बापा हो, आमच्या महाराणी देवी अहिल्याबाई होळकर खरं तर निळाभोर आकाशातून एखादा तारा तुटून जमिनीवर पडावा, निळाभोर आकाशातून एखादा तारा तुटून जमिनीवर पडावा किंवा समुद्राच्या शिंपल्यामध्ये एखादा सुंदर असा मोती सापडावा, तसं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारा जामखेड तालुका, जामखेड तालुक्यामध्ये असणारं चौंडी हे गाव, या चौंडी गावामध्ये 31 मे 1725 या दिवशी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव आहे अहिल्यादेवी होळकर. खरं तर माई बापा हो, देवींचा प्रवास खूप मोठा आहे, पण जाता जाता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून जाईन की एक दिवस आमच्या मातोश्री सीना नदीच्या वाळवंटामध्ये आपल्या मैत्रिणीबरोबर वाळूचं शिवलिंग बनवत होत्या, खेळत होत्या. खेळता खेळता शिवलिंग बनवलं. मात्र त्यांचा तो खेळ चालू असताना शिवलिंग बनवून झालं आणि शिवलिंग बनवून झालं असताना अचानक त्यांच्या कानावर घोड्याच्या टापाचा आवाज आला. टप 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 टप. एक घोडा भरधाव वेगानं आपल्या दिशेनं येत आहे हे त्या सगळ्या चिमुकल्यांनी बघितलं. आता आपल्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या घोड्याला ज्यावेळी आमच्या मातोश्रीने त्यांच्या मैत्रिणींनी बघितलं, त्यावेळी त्या छोट्या छोट्या सगळ्या मुली घाबरल्या आणि पळत जाऊन एका बाजूला लपून बसल्या. मात्र आमच्या निर्भीड आणि धाडशी असणाऱ्या मातोश्री मात्र त्या शिवलिंगाला मिठी मारून त्याच ठिकाणी बसल्या. भरधाव वेगानं धावत आलेला तो घोडा तिथपर्यंत आला आणि तिथून पुढे निघूनही गेला. मात्र त्या घोड्याला धरण्यासाठी त्याच्या पाठीमागे आलेले श्रीमंत पेशवे बाजीराव आणि आमचे सुभेदार मल्हारराव होळकर त्या मुलीला शिवलिंगाला मिठी मारून बसलेलं बघितलं आणि त्यांना थोडासा राग आला. त्यामुळं बाजीराव पेशवे त्या मुलीला म्हणतात की ए पोरी, काय करतेस तू इथं? अगं, भरधाव वेगानं धावत येणाऱ्या घोड्याला तुझ्या मैत्रिणींनी बघितलं आणि सगळ्या जाऊन त्या बाजूला लपून बसल्या, त्या घाबरल्या. तुला भीती वाटत नाही का? अरे, घोड्यांच्या टापाखाली तुडवली गेली असती तर काय झालं असतं? अरे, खड्या आवाजामध्ये बोलणारे हे बाजीराव पेशवे. मात्र त्यांच्या त्या आवाजाने आमच्या मातोश्री थोड्या सुद्धा डळमळल्या नाहीत माई बापा. चेहऱ्यावर चिंतेची शिकन नाही, अजिबात घाबरल्या नाहीत. त्यांनी अगदी नम्रतेनं समोर असलेल्या या पेशव्यांना उत्तर दिलं की महाराज, हे जे शिवलिंग आहे ते मी भक्तिभावानं आणि परिश्रमानं बनवलेलं आहे. आपण बनवलेलं, आपण कमवलेली जी प्रत्येक गोष्ट आहे त्याला आपण जपलं पाहिजे, आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. कारण आपण कमवलेल्या गोष्टीचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे अशी वडीलधारी माणसं सांगतात. म्हणून वडीलधारी माणसांचं म्हणण्याचा मान राखावा याकरता मी या शिवलिंगाचं रक्षण केलं. अरे, एवढी लहानी मुलगी आणि भक्ती ज्ञान कर्म याच्याविषयी बोलते, याचं कौतुक वाटलं या बाजीराव पेशव्यांना आणि मल्हारराव होळकरांना. त्या माऊलीतलं, त्या मुलीतलं, आमच्या मातोश्रीतलं गुण त्यांनी त्याच ठिकाणी जाणलं आणि हीच मुलगी होळकर घराण्याची सून झाली पाहिजे हा निश्चय त्यांनी त्या ठिकाणी केला. दुसऱ्याच दिवशी मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे आमच्या माणकोजी शिंदे यांच्या घरी गेले आणि त्यांच्या मुलीविषयी मागणं घातलं
की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, आमच्या खंडेरावासाठी आम्ही तुमच्याकडे तिचा हात मागतोय. माणकोजीरावांना आनंद झाला. माई बापा हो, एका छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेली लहान मुलींबरोबर खेळत असणारी शिना नदीच्या वाळवंटामध्ये वाळूचं शिवलिंग करून त्याला जपणारी एक छोटीशी मुलगी, भविष्यामध्ये होळकर घराण्याची सून, नवे नवे हिंदुस्थानाची महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बनून गेली. एक छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेली मुलगी. माई बापा हो, पण नीट ऐका, छोट्याशा गावातून जन्माला आलेली ही मुलगी हिंदुस्थानाची महाराणी झाली. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. माई बापा हो, इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. की त्यांचा प्रवास सांगायचं म्हणून जाता जाता तुम्हाला सांगून जाईन. 31 मे 1725 आमच्या मातोश्रीचा जन्म झाला. 31 मे 1725 मातोश्रीचा जन्म झाला. 20 मे 1733 पुण्यामध्ये असणारा शनिवार वाडा, त्या वाड्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. 1 डिसेंबर 1745 साली त्यांचा पहिला मुलगा मालेराव जन्माला आला. 1748 साली मुलगी मुक्ताही जन्माला आली. 17 मार्च 1754 साली पती खंडेरावाचं निधन झालं. 20 मे 1766 रोजी गुरुप्रमाणे मार्गदर्शन करणारे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांचं निधन झालं. सासऱ्याचं निधन झाल्यानंतर 23 ऑगस्ट 1766 मुलगा मालेरावाचा राज्याभिषेक झाला. आणि काही दिवसामध्येच अर्थात 27 मार्च 1767 या दिवशी पोटी जन्माला आलेला एकमेव मुलगा मालेराव याचाही मृत्यू झाला. मुलगा गेल्यानंतर काही दिवसात 1780 साली नातू नथोबाचा मृत्यू झाला. अरे दुःखाचे डोंगर कोसळले आमच्या मातोश्रीवर. माई बापा हो, किती दुःख सोसायचं असतं, किती संकट सोसायची असतात. पती वारल्यानंतर सगळ्या सवती सती गेल्या, सासरे वारल्यानंतर सगळ्या सासवा सती गेल्या, मुलगा वारल्यानंतर लहान्या लहान्या सुना सती गेल्या, आणि आपला नातू नथोबा वारल्यानंतर त्याच्या वडिलांनी म्हणजे जावाई यशवंत फणसे यांनी खाली घेतलं. ते आजारी पडले, कॉलरसारखा रोग त्यांना झाला आणि 1791 साली त्यांनाही देहवा अर्थात त्यांचाही स्वर्गवास झाला, त्यांनाही मृत्यू प्राप्त झाला. अरे जावई गेला म्हणून मुलगी सती गेली. म्हणजे परिवारातील 26 लोकांचा मृत्यू आमच्या मातोश्रींनी डोळ्यानं बघितला. एवढं दुःख त्यांना झालं तरी सुद्धा सगळं दुःख आपल्या हृदयामध्ये दाबून ठेवलं. डोळ्यातले अश्रू डोळ्यामध्ये दाबून ठेवले आणि चेहऱ्यावरती हास्य आणून तुमच्या आमच्या कल्याणाचा प्रयत्न करत राहिल्या. त्या आमच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. माई बापा हो, की ज्यांनी फक्त तुमच्या आमच्या सुखाचा विचार केला आणि 13 ऑगस्ट 1795 साली त्यांनी आपला देह सोडला आणि त्या हिंदुस्थानामध्ये अजराम झाल्या. उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. ओ तुका म्हणे तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जगलं तरी असं जगा, जगाने गुण गायलं पाहिजे, आणि मेलं तरी असं मरा, मेल्यानंतर कीर्ती राहिली पाहिजे. अरे आम्ही जीवनच असं जगलं पाहिजे माई बापा हो, की आपण गेलं ही वार्ता ज्याला कळली त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत. आणि असं जीवन जगणाऱ्या आमच्या मातोश्री आहेत, आमच्या महाराणी आहेत. माई बापा हो, की वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी आपला देह सोडला.
मात्र आमच्या मातोश्रीनी देह सोडला हे ज्यावेळी सगळ्यांना कळालं ना, त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पूर्ण जनता हळहळत होती. अरे जे दरोडेखोर होते, वाटसरू होते, लुटमार करणारे होते, ज्यांना आमच्या मातोश्रींनी योग्य वळण लावून दुष्टाचं भक्त बनवलं होतं, त्या लुटारूंच्या, त्या दरोडेखोरांच्या, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. चूल आणि मूल या दोन गोष्टीमध्ये गुंतून राहणारी जी माऊली आहे, जी स्त्री आहे, तिच्या हातामध्ये ढाल आणि तलवार देऊन तिला एक लष्करी सैनिक बनवलं, तिचं नाव लौकिक केलं. त्या प्रत्येक माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माई बापा हो. पण लक्षात घ्या, सगळ्या जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सगळ्याचे हृदय हळहळलं, सगळ्यांना वाईट वाटलं. याच्यापेक्षाही एक गोष्ट अति महत्वाची माई बापा हो, की ज्या गोठ्यातल्या गायी आमच्या मातोश्री घास चारल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हत्या, तीच गोठ्यातली गायी ज्या क्षणी आमच्या मातोश्रीनी प्राण सोडला, त्या क्षणी आपला प्राण सोडून देते. याला म्हणायचं जगणं. मुक जनावर आहे. काय प्रेम केलं असेल माई बापा, किती माया केली असेल त्या मुक्या जनावरावर, की आमच्या मातोश्रीनी प्राण सोडला, की त्या गायीनं आपला प्राण सोडून दिला. याला म्हणायचं तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे विठ्ठल. ऐका ना माई बापा, आता आमच्या मातोश्रींना एवढं दुःख झालं होतं की परिवारातले सगळेजण त्यांना सोडून गेलेले होते. म्हणून राज्याचा कारभार त्यांना चालवायचा होता, राजगादीवर त्यांना बसायचं होतं. म्हणून ज्यावेळी मातोश्रींनी राज्याचा कारभार स्वीकारला, त्यावेळी ब्राह्मण समक्ष त्यांनी राज्याच्या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. आमची एका कुटुंबाची एक माऊली असली तर तिच्याजवळ 10-15 तोळं सोनं असतं माई बापा. सगळीकडे एका कुटुंबातली एक माऊली मिळवत राहते. पण आमच्या मातोश्री हिंदुस्थानाच्या महाराणी होत्या. पण पांढरी घोंगडी अंथरून तिच्यावर बसायच्या आणि काट नसलेली पांढरी साडी नेसायच्या, हे त्यांचं वैराग्य होतं माई बापा. काय वैराग्य! हिंदुस्थानाची महाराणी, अरे काट नसलेली पांढरी साडी अंगावर, पांढरी घोंगडी अंथरून झोपणारी आमची महाराणी माई बापा फक्त तुमच्या आमच्या सुखा करता किती मोठा त्याग केला. ब्राह्मण समक्ष या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवलं आणि एक प्रतिज्ञा केली माझ्या माऊलींनी. हिंदुस्थानाची महाराणी असून सुद्धा हे राज्य माझं नसून ईश्वराचं आहे. काय म्हणतात आमच्या मातोश्री, की हे राज्य माझं नसून त्या ईश्वराचं आहे. मी फक्त त्याची प्रतिनिधी आहे. त्या ईश्वरानं माझ्यावर दिलेली ही जबाबदारी आहे, ती मला पूर्ण करावी लागेल. कारण मला माझ्या कामाचा हिशोब त्या ईश्वराला द्यावा लागणार आहे. अशा निस्वार्थी भावनेनं हिंदुस्थानाचं राज्य चालवणाऱ्या या आमच्या नीरक्षीर विवेक बुद्धी असणाऱ्या राज्यकार्य धुरंधर सर्व गुण संपन्न स्वधर्मनिष्ठ आणि दानशूर महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. सगळ्या संपत्तीचा त्याग केला माई बापा. तुमच्या आमच्यासाठी वैराग्यवान वृत्तीनं जीवन जगल्या आमच्या मातोश्री. आता मात्र होळकर घराण्याला कोणी वाली राहिला नाही, म्हणून अनेक शत्रूची नजर या संपत्तीवर होती, या राज्यावर होती. आणि एक जणांनी असाच डाव आखला आणि 50,000 सैन्य घेऊन आमच्या मातोश्रीच्या राज्यावर चाल केली. मात्र मातोश्रींनी त्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे सगळं राज्य माझ्या पूर्वजांनी आपल्या घामानं आणि तलवारीच्या जोरावर उभं केलेलं आहे. मी अबला आहे, मी अबला आहे, निराधार आहे, नारी आहे, असं भ्रम मनात ठेवू नका. मी जर भाला घेऊन तुमच्या पुढं उभी ठाकले ना, तुमचे सगळे मन सुभे जागच्या जागी जिरतील. ध्यानात ठेवा, जर मी हारले तरी तुमची नाचक्की होईल आणि पुरुष म्हणून तुम्ही हारला तर तुमची अपकीर्ती होईल. या शब्दामध्ये शत्रूला रागवणाऱ्या, शत्रूला सांगणाऱ्या आमच्या मातोश्री होत्या माई बापा. मात्र मातोश्रीच्या शब्दामध्ये जेवढी ताकद होती की त्यांचं ते पत्र वाचलं आणि शत्रू तिथंच माघारी फिरला. शब्दामध्ये ताकद होती, त्यांच्या वाणीमध्ये ताकद होती. म्हणून आमच्या मातोश्रीचं जे हे पत्र हे वाचत असताना आम्हाला एकच म्हणावं असं वाटतं
एकच राणी इथे जन्मली, एकच राणी इथे जन्मली, चौंडी या गावात. माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात. माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानावर, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानावर. एकच राणी इथे जन्मली, चौंडी या गावात. एकच राणी इथे जन्मली, चौंडी या गावात. माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात. राणीचं नाव गाजतय त्याच्या पानात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानात. महाराष्ट्राच्या भूमीवरती जन्म तिने घेतला, जन्म तिने घेतला, इंदोरच्या त्या गादीवर दरबार तिने थाटला, दरबार तिने गाठला. महाराष्ट्राच्या भूमीवरती जन्म तिने घेतला, जन्म तिने घेतला, इंदोरच्या त्या गादीवर दरबार तिने थाटला. दरबार तिने गाठला. महिला सोनी पुरुष समान लढली आजोमान, लढली आजोबान, महिला सोनी पुरुष समान लढली आजोमान. माझ्या राणीच आमच्या देवीच, माझ्या राणीच आमच्या देवीच, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात. माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानात. एकच राणी इथे जन्मली, चौंडी या गावात. एकच राणी इथे जन्मली, चौंडी या गावात. माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पाण्यात. माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानात, माझ्या राणीचं नाव गाजतय त्याच्या पानात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी की बाळूमामा जनगण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल